करून घ्यायचे सुपरवायझर. मग हा आणि ते सुरुवातीला सुपरवायझर म्हणून एक 8 दिवस काम केलं आणि मला जरा थोडी मेकॅनिकलची थोडीशी आवड होती. मग ते सुरुवातीला साहेबांनी माझे जरा थोडी टेस्ट घेतली 1-2-4 दिवस हे करून. मग ते नेमकं प्लॅस्टर लाईनिंग करायचं काम चालू होतं कॅनॉलला, कॉन्क्रीट वतायचं ते. हा आणि त्या एका मशीनवर ऑपरेटरच नव्हता तिथं, कोणत्या मशीनवर जायला कोणी म्हणजे हेच नाही. मग मी काय केलं, ह्याच्या अगोदर लोणावळ्याला रेल्वेत IFW कडे काम केलेलं होतं. ते मिक्सर मी बघितलेला होता आणि ते मी चालू करून बघितलं. यायला म्हणलं ही सोपं आहे, आता आपल्याला होईल, येतंय. मग ते साहेबांच्या देखत चालू करून बघितलं. तिथं माझी इंटरव्ह्यू झाली. हापर खालीवर करून बघितलं, पाणी किती टाकायचं ते अगोदर साहेबांनी आमच्या माऊस भावाने सांगितलं होतं. 15 लिटर पाणी टाकायचं का ह्याला. मग ती काम चालू झालं. ते लावा म्हणले इथं हे 21 रुपये 65 पैसे सुरुवातीला माझा रोजगार होता पर डे. मग 5 वर्ष 21 रुपये 65 पैशावर 5 वर्ष केलं 21 रुपये 65 पैसे. मग ते करत करत डिपार्टमेंटला कसं असतं, 5 वर्ष 240 दिवस मस्टरवर कंटिन्यू भरले की मंत्रालयात प्रस्ताव जातो. मग ते प्रस्ताव गेल्यानंतर मला झाली 490 माझी ऑर्डर आली CRT म्हणजे परमनंटची. फुल पगार. हा फुल पगार झाला. फुल पगार त्यावेळेला 22,000 रुपये पगार पहिला पगार 22,000. मला आता सध्याला म्हणलं तर सगळं कटिंग हे करून 28,400 पेन्शन. आमच्या इरिगेशन मध्ये कॉलनीत इरिगेशनची आमची मोठी कॉलनी होती. मोड स्टेशनला कॉलनी आहे. जवळजवळ तिथं 150 क्वार्टर आहेत. 150 कुटुंब ऍट ए टाइम राहत होते. मग त्यावेळेला काय व्हायचं, गणेश उत्सव, शिवजयंती, दत्त जयंती, आंबेडकर जयंती असे मॉब मध्ये व्हायचे. मग ते काय केलं, 1-2 वेळाला असं आचार्य एक मित्र होता. मग त्याचं बघून आम्ही काय केलं, मी थोडस शिकलोच. मग आता तुम्हाला सांगतो, प्रत्येक दत्त जयंतीला शिवजयंतीला स्वयंपाक करायचा आपला, लापसी भात भाजी. भांडणं झाली बाबा, आपण बायकोची भांडणं झाली. भाजी करायची, आमचं पदार्थ 100-200 करतो. सुरुवातीला आता कसं आहे, आपल्या ह्यांच्यात ह्या बायांचं 4-5 दिवस समजा पाळायचं म्हणलं तरी बी आम्ही 2 जण, एक लहान मुलगा घेऊन गेलेलो होतो. घरात काय ती ही करत नव्हती 4 दिवस. मग आम्हाला आईने अगोदर शिकवलेलं इथं आबासारखंच. आबाची आई आणि आमच्या आई मैत्रिणी होत्या. आमच्या आईने नाही शिकवलंच नाही. तुम्हाला शिकवलंच नाही तुम्हाला छेडी शिकवल्या, छेड्या सगळ्यांना शिकवले. छेडी आत्मसात केलं नाही त्यांनी. मला माझ्या भावांना 2 भावांना बी बाई होत्या, मला बाई होत्या. आमच्या बहिणीला सुद्धा शिकवलं बाईंनी.